संविधान परिसरामध्ये भव्य असं आंदोलन करण्यात आलं आहे। ह्या आंदोलनामध्ये महिला वर्ग आणि पुरुष वर्ग सुद्धा इथे आले होते आणि हे आंदोलन अत्यंत तीव्र असं आंदोलन झालेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता काही भागामध्ये इथे जाळपोळ करण्यात, इथे काही भागामध्ये जाण्यामध्ये सुद्धा आलेलं आहे। आणि आपण जाणून घेऊया, आपल्याकडे वक्ता सुद्धा आहे, आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे, ते जाणून घेऊया त्याचं याचं काय असं मत आहे हे जाणूया। आणि तुम्ही परिचय देताना तुम्ही सांगा की आजचं काय असं वातावरण निर्माण झालं आहे। जय भीम, मी सुषमा कांबळे। आम्ही इथे दीक्षाभूमी बचाव समितीकडून एकत्र इथे आलेलो आहेत। मेन आमचा उद्देश असा होता की या समितीने एवढं मोठं डिसिजन जेव्हा घेतलं, 221 करोड यांनी सँक्शन झाले म्हणतायत, पण 221 करोड सँक्शन करण्याच्या आधी किंवा एवढं मोठं सौंदर्यीकरणाच्या नावाखाली एवढं खोदण्यात येऊन राहिलेलं आहे। यांनी जनतेला, आंबेडकरी जनतेला, बौद्ध जनतेला विश्वासात घेतलं का? यांचं काम होतं एवढं मोठं सौंदर्यीकरणाच्या नावाखाली काम करून राहिले। यांचं काम होतं एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, लोकांचे सहमत घ्यायला पाहिजे, लोकांचे विचार घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर काम सुरू करायला पाहिजे। हे जाळपोळ करण्याच्या मागे उद्देश आमचा एकच आहे की आम्हाला विश्वासात घेतले नाहीये। आज हे सौंदर्यीकरणाच्या नावाखाली इथे अधिकृत पार्किंग सुरू करून राहिलेले आहेत। काही दिवसानंतर पेड पार्किंग करणार, काही दिवसानंतर मेट्रोला पार्किंग देणार आणि पुढे काय करणार याची आम्हाला काही गॅरंटी आहेच नाही। कारण हे आता सध्या आम्हाला फक्त सांगून राहिलेले आहे की आम्ही पार्किंग करून राहिले, समाजासाठी करून राहिले, लोक येऊन राहिले म्हणून त्यासाठी पार्किंग करतोय, पण एवढी पार्किंगची व्यवस्थेची गरज नाही आहे। इथे बाबासाहेबांच्या नावाखाली हे लोक जेवढे मोठे मोठे अमाऊंट घेऊन राहिले आहेत ना, या समितीच्या लोकांनी 221 करोड पैकी आम्ही गॅरंटीने सांगतोय जास्तीत जास्त 100 करोड खर्च करणार, बाकी 121 करोड हे आपसामध्ये वाटून घेणार आहेत। लोक आपसामध्ये वाटून खाणारे लोक आहेत आणि यांना असं वाटलंय की हे लोक आंबेडकरी जनता जी आहे हे लक्षच देणार नाही, यांनी डोळे बंद आहेत, आपापल्या कामात व्यस्त आहे, त्यांना काही घेणं देणं नाही आहे आणि याचा फायदा घेतलेला आहे। आज आंबेडकरी जनतेने प्रूफ करून दाखवलं, इथल्या लोकांनी प्रूफ करून दाखवलंय की आम्ही यांना आपल्या मनासारखं काही करून देणार नाही। हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली जागा आहे। हे समितीचे लोक यांच्या बापापासून, यांच्या नातवापासून ते पूर्वजापासून हेच लोक बसलेले आहेत। हे फुलझिले मुर्दाबाद मुर्दाबाद। दीक्षाभूमी समितीचे लोकांनी हे कोणी राईट्स दिलं यांना? आतापर्यंत हेच लोक, यांनी वोटिंग करायला पाहिजे, इलेक्शन व्हायला पाहिजे, इलेक्शनच्या बेसवर लोक सिलेक्ट व्हायला पाहिजे होतं दीक्षाभूमीच्या समितीमध्ये, पण यांचे हेच लोक बसतात। त्यांचे आजोबा होते, पंजोबा होते, आता फुलझिले फॅमिली आहे आणि अदर बाकीचे लोक आहेत। याच्यानंतर यांचे नातू राहणार, मग बाकी लोक काय आम्ही फक्त बघायचे का? 1956 सालीपासून आंबेडकर आम्ही इथे दीक्षा जेव्हा घेतली तेव्हापासून इतक्या वर्षापर्यंत जेव्हा बाहेरचे लोक इथे येतात ना, आंबेडकरी जनतेचे लोक, नागपूरचे जनतेचे लोक, आम्ही बाकी लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, राहण्याची व्यवस्था करतो, त्यांना पाण्याचं, जेवणाचं वगैरे। इथे काय तुम्ही जर आतमध्ये जाऊन बघितलं ना, साधी टॉयलेटची, वॉशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली नाहीये। किती मोठ्या प्रमाणात इथे फंड येतो, आता दीक्षाभूमीला इतक्या मोठ्या प्रमाणात फंड येतो, कधी यांनी दिले का नोटीस आम्हाला की एवढं फंड आलेलं आहे, त्या याचा काय वापर केला आहे, कुठे वापर केलेला आहे? आतापर्यंत आम्हाला कधीच मला माहिती नाही पडलं। आणि तो फंड आला त्याचा काय उपयोग करून घेतलेला आहे आणि केलं काय? काहीच केलेलं नाहीये। आता एवढं मोठं अमाऊंट सँक्शन करून घेतल्यानंतर यांनी फक्त म्हटलं की आम्ही सँक्शन केलं, पण खरंच का हो एवढं मोठं अमाऊंट इथे लागतोय का? आणि लागला तर एवढं अमाऊंट हे लोक देणार आहे? आम्हाला विश्वासच नाही आहे समितीवरती। हे कसं पारंपरिक पद्धतीने चालणारी समिती आहे, हे यांचे हे कसं वारसा चालून राहिलेले आहेत। कोणी दिला वारसा? हा असा राजेशाही चालली आहे का? हा वारसा नाही आहे। ह्या लोकांनी इलेक्शन घ्यायला पाहिजे, आपल्या समाजातला पूर्ण ओव्हरऑल इंडियामधून ही समितीचे लोकांची गठन व्हायला पाहिजे आणि तिथूनच समिती तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून फेअर पद्धतीने आपल्याला माहिती पडेल की दीक्षाभूमीला किती फंड येतो, कुठपर्यंत फंड राहतो, त्याचा काय उपयोग होतो, समाजासाठी काय उपयोग होतो, कुठे काय उपयोग होतो। कारण आम्ही स्वागत करतो, सगळ्या लोकांचं स्वागत करतो, नागपूरची जनता स्वागत करते, सगळ्यांच्या लोकांसाठी खाण्यापिण्याची अरेंजमेंट करते। इथले लोक काय करतात, बाकी ठिकाणी लाइटिंग, त्या कोराडीमध्ये लाइटिंग, सगळ्या ठिकाणी लाइटिंग दिसते, तुम्ही दीक्षाभूमीला येऊन बघाल ना, अंधार राहतो आणि अंधार राहतो पावसाळ्यामध्ये जाऊन बघा, जागोजागी बकेटा लागलेल्या आहेत। मग यांचं मेंटेनन्स, एवढा पैसा लागलेला, एवढा पैसा गेला तर मेंटेनन्स काय झालं? मेंटेनन्स काय केलं यांनी मेंटेनन्ससाठी पैसा खर्च करायला पाहिजे होतं, बाकी कामासाठी पैसा खर्च करायला पाहिजे होतं, तो पैसा गेला कुठे? तो गेला कुठे? आम्ही विचारतोय, आम्हाला फेस करून नाही राहिले, हे तिकडे पडून राहिलेले आहे, पोलिसांना पुढे करून राहिलेले आहेत। ते चुकी आज हे आंदोलन येऊन राहिलं म्हणून सगळे प्रेस कॉन्फरन्स होऊन राहिली, लोक येऊन राहिलेले आहेत, कमिशनर येऊन राहिलेला आहे, नाही तर इथे कोणीच यायला तयार नाही आणि कोणीच भेट द्यायला तयार नाही। एवढे प्रॉब्लेममध्ये आम्ही जेव्हा बाहेरचे लोक आहेत आम्हाला दुःख वाटतोय की दूरदूरून लोक येतात आणि काय बघतात, ते दीक्षाभूमीच्या आतमध्ये बकेटा लागलेल्या आहेत, पाणी टपकून राहिलेलं आहे, त्यांनी काय केलं
केलं? काहीच केलेलं नाहीये. कामावर इथं ह्या कामावर तर स्थगिती आणण्यात आली आहे आणि या स्थगितीमुळे आज हा सगळं आज इथे जनतेने सुद्धा जो आक्रोश दाखवलेला आहे, हा आक्रोशमुळे इथे हे बांधकाम थांबवण्यात आलं आहे. आपण त्याच्यावर बांधकाम जे थांबवण्यात आलं आहे त्याचं तुमचं काय मत आहे? बघा, आम्हाला सौंदर्यीकरण हे म्हणून राहिले आहेत, आम्हाला करण्यात काही हे नाही आहे की सौंदर्यीकरण नका करू, करा, पण आम्हाला ती पार्किंग नको. आम्हाला पार्किंगची गरज नाही आहे इथे. आम्हाला जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी अरेंजमेंट पाहिजे, राहायची अरेंजमेंट पाहिजे, बसायची अरेंजमेंट पाहिजे. लायब्ररी म्हणून राहिले, बाकी सगळे सुविधा म्हणाले, सुखसुविधा करा ना, पण आम्हाला पार्किंगची गरज नको. आम्हाला एवढी पार्किंगची आवश्यकता आहे नाही, कारण 2-3दा पूर्ण वर्षभरात 2-3 असे ओकेजन असतात, 2-3 ओकेजन असे असतात. एक सेकंड मला बोलू. 2-3 ओकेजन असे असतात ज्या ठिकाणी बाहेरचे लोक इथे येतात. बाहेरचे लोक इथे येतात, त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून इथे द्यायला पाहिजे. त्याचं दक्षता घ्यायला पाहिजे. NMCने या लोकांनी त्याची दक्षता घ्यायला पाहिजे, ना की अधिकृत पार्किंग देऊन जागा